राजकारण कसं असतं पहा, हे मी तुम्हाला दाखवतो. हे नासेर सिद्दीकी आहेत. यांनी इम्तियाज जलील यांच्यावरती नाराज होते. यांचे फोटो या ठिकाणी फाडले होते, पायाखाली तुडवले होते. मात्र आज दोघंही सोबत आहेत आणि यालाच म्हणतात राजकारण. कधी काळी तुमचे फोटो काय आहे की आमच्या पक्षाचं नाव आहे मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीन आणि इतिहादचा अर्थ हे असतो युनिटी. ठीक आहे, माझ्या घरामध्ये आम्ही 3 भाव आहे. आमच्या 3 भावामध्ये अनेक वेळा काही विषयावर मतभेद असतात, पण आम्ही एकत्र राहतो. ते मतभेद सगळं सोडून काही कारणाने ते आमच्यावर नाराज होते. आमचे मोठे भाऊ आहे, माझे लहान भाऊ आहे, पण काय आहे की त्यांनीही मजलिससाठी जे काम केलेलं आहे एक स्वाभाविक आहे. मनुष्य जेव्हा थोडा रागात येतो ना तर ते काय करतो, त्यांनी केलं. पण त्यांनाही माहीत आहे की मजलिससाठी मी जितकं काम केलेलं आहे बहुतेक माझ्यापेक्षा जास्त काम यांनी केलेलं आहे. तिकीट तुम्ही वाटले? तिकीट वाटलं ना, पण त्याचाही त्यांना समाधानी झालं ना. ते ओवेसी साहेबांशी बोललो आणि काल त्यांनी हे तो आपल्या भाषणामध्ये सांगितलं की हायकोर्टाला गेले होते, हायकोर्टामध्ये सुनावणी नाही झाली, मग सुप्रीम कोर्टाने त्यांचं ऐकलं. सुप्रीम कोर्टाने ऐकलं पण हाईकोर्टावरची नाराजी. ये पक्ष की बहुत बड़ी बात है कि अगर कोई चीज अगर हमारे को नहीं लगी तो इन्होंने इजाजत दी है कि उसको आप बोलिए. हमने बोला. नाराजी केली का? नाराजी केली होती आम्ही, पण आमचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे त्यांनी सांगितलं, आम्हाला आदेश दिला फक्त पक्षासाठी काम करा. ज्यांचे फोटो जाळले त्यांचाच खांद्यावर हात आहे तुमच्या. आहे ना मतभेद असते ना, कारणामध्ये असते. मतभेद झाले, मिटले, सगळे क्लिअर झालेलं आहे. पक्षासाठी आम्ही रोडवर उतरलेले आहे आणि पक्ष वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. असं तुम्ही दोघं पण आहेत. आतापर्यंत जेवढ्या ओवेसींची सभा आपण इथे पाहिल्या शहरामध्ये, कधीही अशी वेळ आली नाही की त्यांना काल भरभरून दिलं, झोळी भरून दिलं लोकांनी. खासदार दिला, आमदार दिला, 25 नगरसेवक दिले, पण त्या ओवेसीवर आमखासमध्ये मतांची भीक मागण्याची वेळ नाही. त्यांनी असं म्हणलं की द्या. ओवेसी साहेबांचं भाषण तुम्ही ऐका. या शहरावर त्यांचं जितकं प्रेम आहे ते मला असं वाटत नाही महाराष्ट्रातला दुसरा कोणताही शहर असं म्हणणं की मी भीक मागता हूं. नाही, त्यांच्या अनेक भाषणामध्ये इत्तेहादची ते वोट नाही मागितले. इत्तेहाद म्हणजे युनिटी. आपण वेगवेगळा होऊ नये. आपली जे ताकद उभे राहिली होती त्याचं कारण इत्तेहाद होता, युनिटी होती. त्या युनिटीसाठी त्यांनी भीक मागितलेली आहे आणि आम्ही त्या युनिटीसाठी भीक मागत आहे. आम्ही मतांसाठी भीक मागत नाही. आता तुमची राजकीय आता ही ओवेसीची रॅली आपण मागे ओवेसी पाहतो, यातनं काय पक्षाला मिळेल असं तुम्हाला वाटतं? काय हे लोकांमध्ये एक उत्साह आणि ओवेसी साहेबांना आम्हाला फक्त बघायचं आहे. म्हणून त्यांचा येण्याचा 2 तास अगोदर लोक रस्त्यावर उभे होते की ओवेसी साहेब येणार आहे. खूप सारे तुम्ही नेते बघितलं असेल, पण अशा प्रेम लोकांचा आपल्या नेत्यावर तुम्ही ओवेसी साहेबांच्या या रॅलीमध्ये तुम्हाला दिसायला मिळत आहे. बरं, आता पुढची भूमिका काय तुमच्या हल्ल्याच्या प्रकरणातली? तुमची पुढची माझी अपेक्षा हे आहे की पोलिसांनी जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करा. त्या कलीम खुरेशीचा जो मुलगा आहे त्याच्या हातात काय होतं, जे लोक गाडीवर हे मारत होते ते बर्फ फोडणार. गुन्हे व्यवस्थित दाखल झालेत का आणखी व्हायला पाहिजे? नाही, आम्ही एक दुसरा केस जे आहे, जे माझ्या गाडीवर वेगळा हल्ला झालेला आहे ते सिटी चौक पोलीस स्टेशन. कारण माझ्या गाडीवर जे लटकलेला आमचा एक समर्थक होता, जेव्हा त्यांनी बघितलं की अशा प्रकारचे गुंड माझ्या गाडीवर, त्यांनी स्कूटर सोडून माझ्या गाडीवर मला प्रोटेक्ट करण्यासाठी तो गाडीवर चढला. त्याने जीव आणि वाचवला. त्यांनी 100% जीव वाचवला. नाहीतर त्यांच्या हातात काय होतं तुम्ही बघा. ते त्यांच्या हातात ते बर्फ फोडणारा जे असतं ना हत्यार, ते हत्यार त्यांच्या हातात होते. बहुतेक काही वेगळं झालं असतं. MIM ला कुठं पाहतात? 16 तारखेला सगळ्यात मोठा पक्ष, आजही मी खूप जबाबदारीने सांगतो, सगळ्यात मोठा पक्ष जे आहे ते MIM राहणार आहे. दोघं किती दिवस सोबत राहणार आहात? नाही, MIM मध्ये अनेक वर्ष झालेले आहे. आम्ही काही लोक जे पाठीशी प्रामाणिक काम केलं नाही त्यांना बाहेर काढले. नासेर सिद्दीकी सारखे लोक जे आहेत ते आमची स्ट्रेंथ आहे साहेब. दोघं कुठपर्यंत सोबत राहणार? कुठपर्यंत म्हणजे
शेवटपर्यंत. आता फोटो जाळणार नाही, नाही फोटो जाळले पण नाही, मी नाही जाळलो. पायाखाली नाही, तुडवलं मी नाही जाळलो. नाही पण काय आहे की एका रागामध्ये माणूस काय करतो, मलाही माहित होतं त्या दिवशी. माझा स्टेटमेंट बघा की नासिर सिद्दीकी सारखे लोक जे आहे ते आमच्या पार्टीचे एसेट आहे साहेब. हे पार्टी जे आज औरंगाबादमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी झालेली आहे, ते ओवैसी साहेबांच्या नंतर आमच्यासारखे सामान्य जे कार्यकर्ते आहे, आम्ही सगळं सामान्य कार्यकर्ता आहे, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन जेव्हा एक मोठा लढा उभा केला, म्हणून आज MIM इतका मोठा पक्ष झाला. शरीराने जवळ आहात, मनाने आहेत का? आहे म्हणजे आहे, नक्की मनाने आहे म्हणजे जवळ खडे उभे आहे आपण. जिंदाबाद. पूरा अंदर से कोशिश कर रहा है कि कुछ तो निकालूं. वो तो रोज चालू है, लेकिन मिला ही नहीं मैं इनको. मैं बोला ये बहुत खतरनाक आइटम है, इनको नहीं मिलना, बस बाकी सबको मिला हूँ. नहीं कुछ भी नहीं है. देखो पक्ष के लिए आपण पाहतोय की हे दोन एकमेकांच्या विरोधात होते. मतदानाच्या आधी हे दोघंही एकत्र आलेत. ही MIM साठी तशी जमेची बाजू आहे, मात्र याचं रूपांतर मतात होतं का पाहणं महत्त्वाचं आहे. माझ्या पाठीशी तुम्हाला पाहिलं तर ओवेसींची एक रॅली या ठिकाणी आहे आणि ओवेसी या ठिकाणी MIMला मतदान करण्याचं, पतंगाला मतदान करण्याचं आवाहन या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.